Welcome viewers and dear learners to my channel Learning English with Amol. This video is about summary writing. I hope this topic is not very unfamiliar to you, but still most of you find it a very challenging question because what are the keys whereby we can write or we can summarize the given details. It is really a skill and all it required a lot of practice and practice. Dear students, in this video we are going to learn some basics about what is summary writing, how it is important, what are the basic objectives or purpose behind writing a summary that we need to know. Before we start, let me clear you that in your question number 2, question number 2A is for an unseen text or unseen passage, and afterwards there will be a separate question of summary writing based on that unseen passage. So this topic is specifically for you for 3 marks, and how you can obtain maximum marks if you follow the given tips. So let us focus on what are the basics of summary writing. Summary writing is one of its kind that has been described as one of the elementary principles of writing. To speak what is required and to write what is necessary is the requisite towards the development of language skills. अतिशय महत्त्वाची गोष्ट यात आपल्याला कळते की काय आवश्यक आहे ते बोलावे आणि काय गरजेचे आहे ते लिहावे, हे आपल्याला आपली भाषिक कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असतात. सो फार ॲज समरी रायटिंग इज कन्सर्न, इट इज रिलेटेड विथ रायटिंग. सो व्हॉट टू राईट और व्हॉट इज नेसेसरी शुड बी रिटन, हाच भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला की आपण जेही लिहितो ते थोडक्यात आणि आवश्यक इतकेच लिहिले पाहिजे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉइंट्स ऑफ ए रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे एखाद्या विस्तारित लेखनाचा रेकॉर्ड हा आपल्याला अत्यंत मोजक्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना अनुसरून लिहिणे म्हणजेच समरी रायटिंग होय. आणि ही गोष्ट आपल्याला केवळ सरावानेच विकसित करता येते असंच या ठिकाणी सांगितलं आहे. समरायझिंग हॅज ए डेफिनिट पर्पज. कुठल्याही गोष्टीचं समरायझेशन करायचं म्हणजे त्याच्यामागे काहीतरी एक भूमिका किंवा त्याच्यामागे एक उद्देश असतो. काय उद्देश असतो? द पर्पज ऑफ ए समरी इज टू गिव्ह द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. आपण लक्षात घेतलं पाहिजे की वाचक म्हणून जो कोणी व्यक्ती असेल त्याला मूळ दिलेल्या मुद्द्याचं स्पष्ट आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आपल्या विचारांचा समावेश न करता निर्हेतुकपणे जे लिखाण केलं जातं, मूळ संहितेला धक्का न लावता त्याला समरी किंवा सारांश लेखन असं आपण म्हणू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉइंट्स ऑफ द टेक्स्ट और अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स और डिटेल्स सच ॲज डेट्स, नंबर और स्टॅटिस्टिक्स. आपण लक्षात घेतलं पाहिजे की समरी म्हणजे जे ऑलरेडी लिहिल्या गेलेलं आहे वा बोलल्या गेलेलं आहे त्याचे पुनर्लेखन
परंतु ते लिहित असताना कुठलेही अनावश्यक किंवा अतिरिक्त आपली उदाहरणे न देता, तसेच बरेचसे विस्तारित माहिती ही आपल्याला त्यात कमी करायची आहे, जसे की दिनांक, क्रमांक व अन्य सांख्यिकीय माहिती ही आपल्याला त्याच्यात टाळायची असते. आता या ठिकाणी डूज ऑफ समरी रायटिंग म्हणजे काय करावे समरी लेखनाच्या वेळेला ते आपल्याला दिलेलं आहे. फक्त समजून घ्या. रीड अँड रीड द पॅसेज म्हणजे दिलेला जो पॅसेज असेल तो आपण वाचावा आणि पुन्हा एकदा वाचावा, म्हणजे थोडक्यात तो किमान 2दा वाचला गेला पाहिजे अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आपल्याला त्याच पॅसेजबद्दल समरी लिहायची आहे, ज्या पॅसेजबद्दल आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात अनसीन पॅसेजवर. त्यामुळे ऑलरेडी आपलं एक वाचन झालेलंच असतं आणि त्या ॲक्टिव्हिटीज सोडवतानासुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कुठले मुद्दे महत्त्वाचे आहे ह्यावरही आपलं स्वाभाविक लक्ष जातं. त्यामुळे प्रत्यक्ष समरी रायटिंग हा प्रश्न अटेम्प्ट करत असताना आपण दुसरं रीडिंग करतो आहे असं समजूनच आपल्याला ते रीडिंग अत्यंत काळजीपूर्वक करायचं आहे. वाचल्यानंतर समजणं पण फार महत्त्वाचं आहे. अंडरस्टँड द कंटेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं आहे रीड द इन्स्ट्रक्शन्स, अर्थात तिथे कुठले इन्स्ट्रक्शन दिले असतील त्याला आपण समजून घ्या. की राईट द समरी ऑफ द गिव्हन कंटेंट इन 1/3 ऑफ इट्स लेंथ किंवा इन 50 वर्ड्स असं जर स्पष्ट लिहिलेलं असेल याचा अर्थ आपल्याला लिखाण हे तितक्या मर्यादित शब्दात करायचं आहे. अँड गिव्ह अ सुटेबल टायटल असंही लिहिलेलं असेल तर याचा अर्थ आहे की आपण जे लिहिणार आहोत त्या समरीला आपल्याला शीर्षक देखील देणं आवश्यक आहे. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. आता दिलेला विस्तारित उतारा किंवा पॅसेज हा वाचल्यानंतर नेमकं आपल्याला कशाचं समरायझेशन करायचं आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. आपल्याला मुख्य मुद्दा काय आहे हे ओळखण्याकरता काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. की जसं व्हॉट इज द पॅसेज अबाउट, विच इज द मोर इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ द गिव्हन कंटेंट. अशा प्रकारची प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर आपल्याला नक्कीच त्यातली काही उत्तरं तात्काळ मिळतील. तेव्हा मेन पॉईंट किंवा मूळ मुद्दा कोणता आहे ते आपल्याला लवकरच शोधून काढता येईल. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. की बहुतांश विद्यार्थ्यांना वाटतं की तिथली वाक्य जशीच्या तशी लिहिणे म्हणजे समरी रायटिंग करणे आहे, ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला आपल्या मनाने म्हणा की आपल्या शैलीने छोटी छोटी वाक्य रचना करत आपल्याला त्या दिलेल्या पॅसेजचं समरायझेशन करायचं आहे. कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स. म्हणजे छोटी छोटी वाक्य लिहा परंतु जोडत पण लिहिता येईल. म्हणजे अँडनी, बटनी, दॅटनी, व्हॉटनी, ॲज वेल ॲजनी, नो सुनरनी वगैरे अशा प्रकारे आपल्याला जी जोड शब्द आहेत, जी शब्द किंवा वाक्य जोडतात त्यांना घेऊन आपल्याला ही वाक्यरचना करायची आहे. रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. हा पण मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आता अनावश्यक आणि एखादी गोष्ट जी एका शब्दात सांगितली जाऊ शकते त्याला जास्तीचे शब्द असतील तर त्याच्याऐवजी आपला 1 वर्ड सबस्टिट्यूशन करून आपण अनावश्यक शब्द गाळावे, म्हणजे शब्द मर्यादासुद्धा पाळली जाऊ शकेल. ओमिट डिटेल्स. कुठल्याही मुद्द्याचं डिटेलिंग करायचं नाही, तर केवळ मुद्दाच तेवढा लिहिला गेला पाहिजे. आणि अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. वाचत असताना आपल्याला एखादी गोष्ट पटते, पटत नाही, आवडते, प्रभाव पडतो, पण या गोष्टी आपल्याला लिहत असताना कुठेही इंटरप्रिट करायच्या किंवा त्यामध्ये आपल्या मताने लिहायचं नाही. तर जसं डूज कळलं आपल्याला तसं डोंट्स पण या ठिकाणी या फिगरमधून आपल्याला कळत आहे की समरी लिखाण करत असताना काय करू नये. बघा, पहिला मुद्दा आहे डोंट इन्क्लूड. म्हणजे काहीही आहे त्यापेक्षा जास्तीचं त्यात
टाकू नका. डोंट एक्सक्लूड म्हणजे मूळ माहितीतून काही गाळू नका. त्यानंतर डोंट ॲड म्हणजे काही गोष्टी तुम्ही तुमच्या पुन्हा उदाहरणाच्या रूपात ॲड करू नका. डोंट कॉमेंट म्हणजे एखाद्या प्रसंगावर, घटनेवर, मुद्द्यावरती आपलं स्वतःचं कॉमेंट देऊ नका. किंवा डोंट गिव्ह एक्झाम्पल्स म्हणजे आणखी त्याच्यासारखंच दुसरं उदाहरणसुद्धा टाकण्याचा मोह आपण आवरला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आपण समरायझेशन करत असताना लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला हे मूळ मुद्दे कळले असतील तर आपण कशी वाक्यरचना छोटी करावी आणि कशा प्रकारे वाक्य जोडावे, नको असलेली माहिती कशी गाळावी, या सगळ्यांबद्दल काही टिप्स दिलेल्या आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मार्क लाईक, share it with your friends and relatives, and don't forget to subscribe the channel. Thank you.